नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून। सुरुवात करतोय राजकीय बातमीने। राज्यातल्या सगळ्या नगरपंचायतींमधील ओबीसी आरक्षण असलेल्या जागांवरील निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या आहेत। येत्या 21 डिसेंबर रोजी नगरपंचायतींसाठी राज्यभरात निवडणुका होणार होत्या। मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। स्थगिती दिल्यानं खुल्या प्रवर्ग, अनुसूचित जाती आणि जमातीच्या जागेवरच सार्वत्रिक निवडणूक होईल। 106 नगरपंचायतींच्या निवडणुकींवर यामुळे परिणाम होणार। राज्य सरकारने ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी काढलेला अध्यादेश सुप्रीम कोर्टात टिकलेला नाही, त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणासंबंधी राज्य सरकारवर टीका होते आहे। मुरबाड मतदारसंघाचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी हा ओबीसींसाठी काळा दिवस आहे, तसंच याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचं म्हटलंय। जोपर्यंत ओबीसींना न्याय मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ नये असं देखील कथोरे म्हणाले। जैन साधू गुरुदेव नय पद्म सागरजी महाराजांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दादरमधील शिवतीर्थ या नवीन निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। यावेळी ठाकरे कुटुंबियांनी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं। राज ठाकरे यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांचं नव्या घरातील वास्तव्य चांगलं असावं यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलो असल्याचं प्रसार माध्यमांशी बोलताना जैन साधू गुरुदेव नय पद्म सागरजी महाराज यांनी म्हटलंय। राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची मंगळवारी ईडीकडून रात्री उशिरापर्यंत चौकशी झाली। 2012 साली नगरचा राम गणेश गडकरी साखर कारखाना तनपुरेंच्या कंपनीनं 12 कोटीत विकत घेतला होता। मात्र त्या साखर कारखान्याची मूळ किंमत 26 कोटी रुपये होती। या कारखान्याला महाराष्ट्र बँकेचं कर्ज होतं। या व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचा ईडीला संशय आहे। अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे, भावना गवळी, अर्जुन खोतकर यांच्यानंतर आता प्राजक्त तनपुरे अडचणीत आले। बातमी आहे कोरोना संदर्भातली। कोरोना महामारीच्या संकटात शासकीय कोविड रुग्णालयात स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर जेवण देणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। बीड जिल्ह्यातील अनेक कोविड केअर सेंटरला जेवण पुरवठा करणाऱ्यांची बिले अद्याप दिलेली नाहीत। त्यामुळे पुरवठादारांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली आहे। या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना विचारलं असता प्रस्ताव पाठवलेला आहे, मात्र अद्याप बिल मिळालेलं नाहीत असं त्यांनी सांगितलं असून बोलण्यास नकार दिला। केडीएमसी क्षेत्रात आतापर्यंत 318 नागरिक आल्याची यादी शासनाकडून महानगरपालिकेला प्राप्त झाली आहे। या प्रवाशांपैकी 71 जण हे कमी जोखमीच्या देशातून आल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे। एकूण 318 प्रवाशांपैकी 306 जण ट्रेस झाले असून उर्वरित 12 जणांचे पत्ते अपूर्ण, मोबाईल बंद, घराला कुलूप असल्यानं त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाहीये। त्यांना ट्रेस करू असं देखील आयुक्तांनी म्हटलंय। बातमी आहे नवी मुंबईतून। पनवेलमधील 100% नागरिकांचे कोरोना लसीचा पहिला डोस पूर्ण झालेला आहे। पनवेलमधील एकूण लोकसंख्येपैकी 18 वर्ष पूर्ण असलेल्या लाभार्थ्यांची संख्या 5,98,127 इतकी गृहीत धरली होती। त्यापैकी 5,98,565 जणांनी पहिली लस घेतली आहे। आतापर्यंत पालिका क्षेत्रातील 4,09,54 जणांचे संपूर्ण लसीकरण पूर्ण झालेलं असून हे प्रमाण आता 67.37% इतकं झालंय। ओमायक्रॉनचा धोका पाहता पनवेलकरांनी लवकरात लवकर लस घ्यावी असं आवाहन पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केलं। विदेशातून सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात आलेले सर्व प्रवाशांचा अहवाल निगेटिव्ह आलाय। 156 प्रवाशांची महानगरपालिकेच्या आरोग्य पथकाकडून ट्रेसिंग करण्यात आली। आरोग्य यंत्रणेने मागील आठवड्यात युद्ध पातळीवर शोध मोहीम केल्यामुळे योग्य वेळी ट्रेसिंग करता आली। परदेशातून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे। 27 नोव्हेंबरला इंग्लंडहून आई आणि मुलगा नवी मुंबईत आले। विशेष म्हणजे मुंबई विमानतळावर या दोघांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती। मात्र नवी मुंबई महानगरपालिकेने 7 दिवस होम क्वारंटाईन केल्यानंतर कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली। तात्काळ महानगरपालिकेकडून दोघांचे जीनोम सिक्वेन्सिंग NIV कडे पाठवण्यात आले। औरंगाबादमध्ये एक महत्त्वपूर्ण रॅली काढण्यात आली। रॅलीमध्ये जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त आणि सर्व विभागाचे उच्च अधिकारी सहभागी होते। शहरातील लसीकरणाची गती वाढवण्यासाठी मुस्लिम बहुल भागात ही रॅली काढण्यात आली। ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हा प्रशासनाने नियम अधिक कडक केले असून विशेष नियमावली जारी केली गेली आहे। खासगी प्रवासी वाहतूक करणारे चालक, मदतनीस किंवा वाहक यांना स्वतः मास्क लावण्यासह प्रवाशांनाही मास्क लावण्याची सक्ती करण्यात आली आहे। कोणत्याही वाहनात विना मास्क असलेला प्रवासी आढळल्यास संबंधित प्रवाशासह चालकालाही प्रत्येकी 500 रुपये दंड भरावा लागत असून याची कठोर अंमलबजावणी जिल्ह्यात केली जाते।
बुलढाणा जिल्ह्यात काही भागात एसटी सेवा सुरू झाली आहे, तर शेगावात मंगळवारी पोलीस बंदोबस्तात हजर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने बस सेवा सुरू करण्यात आली। शेगाव वरवट या मार्गावर पोलिसांच्या वाहनासोबत लालपरी धावल्याने प्रवाशांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं। दरम्यान पोलीस बंदोबस्तात सुरू झालेल्या बस सेवेला कर्मचाऱ्यांनी थेट विरोध केला नाही, मात्र घोषणाबाजी करत आणि टाळ्या वाजवून रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा निषेध नोंदवला। चंद्रपुरात संपकरी एसटी कामगारांचे नेते मंगेश डांगे यांना अटक करण्यात आली। मंगळवारी सकाळी एसटी कामगार सेनेच्या काही सदस्यांनी संप मोडत मुख्य एसटी बस स्थानकात एक बस आगाराबाहेर नेण्याचा प्रयत्न केला होता। आंदोलक नेते मंगेश डांगे यांच्या नेतृत्वात संपकर्त्यांनी ही बस रोखली होती। सरकारी कामात अडथळा आणण्याचा आरोप ठेवत पोलिसांनी 5 वाजताच्या सुमारास डांगे यांना अटक करत दुर्गापूर पोलीस ठाण्यात रवाना केलं। शेगाव आगारातून मंगळवारी 2 बस सोडण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे शेगावमध्ये आता सुरू असलेला संप चिघळला। शेगावमधून बस सुटता संप मंडपात एका कर्मचारी महिलेला चक्कर येऊन ती संप मंडपात कोसळली आणि त्या महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अवकाळी पावसाने नुकसान झालेले शेतीचे अद्यापही पंचनामे न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मिरज तालुक्यातल्या बुधगाव तलाठी कार्यालयाला टाळं ठोकलंय। पंचनामे यांचा आदेश देऊन 3 दिवस उलटून देखील तलाठी कार्यालयाकडून पंचनामे होत नसल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले। त्र्यंबकेश्वरमध्ये होत असलेल्या पूजेवरून पुन्हा पुरोहितांच्या 2 गटात तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण 7 जणांना अटक केली आहे। त्र्यंबकेश्वरला विधी करण्यासाठी यजमान पळवल्याने नाशिकच्या पंचवटी परिसरातील हिरावडी या ठिकाणी 2 पुजाऱ्यांमध्येच हाणामारी झाल्याचं समोर आलं। भुसावळ शहरातील रिंग रोडवरील प्रल्हाद नगर ते गडकरी नगर रस्त्यावर अवैधरित्या जमा करून ठेवलेल्या रेती आणि खडीच्या साठ्यावर महसूल प्रशासनाने कारवाई केली। यात अवैध रेतीचा साठा आणि खडी ताब्यात घेण्यात आली आहे। या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। बातमी आहे ठाण्यातून। दादोजी कोंडदेव स्टेडियमवर तब्बल 35 वर्षांनी बोर्ड फॉर कंट्रोल ऑफ क्रिकेट इन इंडिया अर्थात बीसीसीआयचे सामने रंगणार आहेत। बीसीसीआयची अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा मानल्या जाणाऱ्या विजय हजारे करंडकाचे 5 सामने दादोजी कोंडदेव स्टेडियमवर रंगणार आहेत। यापूर्वी दादोजी कोंडदेव स्टेडियमवर तब्बल 35 वर्षांपूर्वी म्हणजेच 1986 साली रणजी करंडक सामने झाले होते। ओम धाकणे नामक अवघ्या 4 वर्षांच्या गिर्यारोहकाने मलंगगड सर करण्याचा पराक्रम केलाय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। ओमसोबत 7 वर्षांच्या परिणिती आणि अवंती गायकवाड यांनी देखील हा गड सर केलाय। मलंगगडाची उंची 3000 फुटांपेक्षा जास्त आहे। असं असताना देखील या चिमुकल्या गिर्यारोहकांनी गडावरील कातळकडे फक्त एक लोखंडी पाईपला बांधून त्यावर चालून हा गड सर केलेला आहे। त्याच्यासोबत अनुभवी सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर ही गिर्यारोहक टीम देखील होती। रविवारी त्यांनी हा गड सर केला। दिल्लीत कर्तव्यावर असताना 2 दिवसांपूर्वी निधन झालेल्या बीडच्या हिंगणी गावातील 29 वर्षीय जवान अविनाश कल्याण आंधळे यांच्या पार्थिवावर मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। अविनाशला साश्रू नयनांनी निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने जनसागर उसळल्याचं पाहायला मिळतंय। अविनाश गेल्या 6 वर्षांपासून भारतीय सैन्य दलात कार्यरत होते। अविनाश यांचे वडील शेतकरी असून त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे। बातमी आहे सांगलीतून। सांगलीकर आंबा खवय्यांसाठी एक गोड बातमी आहे। आता सांगलीकरांना हिवाळ्यात त्यांना आंब्याची चव चाखायला मिळणार आहे, कारण थेट दक्षिण आफ्रिकेहून हापूस आंबा सांगलीच्या बाजारपेठेत दाखल झालाय। तब्बल 3500 रुपये डझन आणि 291 रुपयाला एक इतकी आफ्रिकन आंब्याची किंमत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली। राज्यातील आणि देशातील सध्याची राजकीय स्थिती, संघटनात्मक निवडणुका यासह ओबीसी आरक्षणासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली। तब्बल अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। या बैठकीत राहुल गांधी यांच्यासह राज्यातील राजकीय परिस्थितीसह देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं। इंडोनेशियाच्या जावा बेटावरील सेमेरू ज्वालामुखीच्या उद्रेकानंतरचं दृश्य पाहून कोणाचाही थरकाप उडेल। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। अचानक झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे डझनहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय।
व्हिडिओमध्ये विध्वंसाचं हे दृश्य स्पष्टपणे पाहता येत आहे। अहवालानुसार मेरू ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर हजारो लोकांना एका झटक्यात विस्थापित व्हावं लागलंय। ज्वालामुखीच्या लाव्यामुळे किमान 11 गावे उद्ध्वस्त झाल्याचं समजतं। पाकिस्तानातून पैसे ट्रान्सफर करत दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या एका आरोपीला रायपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। 8 वर्षांपासून हा आरोपी टेरर फंडिंगचं काम करत होता। त्या फरार आरोपीला मंगळवारी पोलिसांनी अटक केली आहे। राजू खान असं या कोलकात्यातून अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत। राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये हा विवाह सोहळा होतोय। मंगळवारपासून 3 दिवसांच्या विवाह सोहळ्याला सुरुवात झाली आहे। या विवाहाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीज उपस्थित आहेत। सवाई माधोपूरमध्ये लग्नासाठीचे पाहुणे दाखल होत आहेत। कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नासाठी डायरेक्टर कबीर खान आणि मिनी माथुर 6 सेन्स फूडमध्ये पोहोचलेत। तर कतरिना आणि विकीचं 9 डिसेंबरला लग्न होणारे लग्नाच्या सोहळ्याला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे। सुरक्षेसाठी पोलीस आणि बाउन्सर्स देखील तैनात करण्यात आले। दरम्यान लग्नात उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांना विकी आणि कतरिनाच्या टीमकडून एक नोट दिली गेली आहे। या नोटमध्ये पाहुण्यांना एका गोष्टीची काळजी घेण्यास सांगण्यात आलंय। विकी कौशल आणि कतरिनाच्या शाही लग्नात सहभागी होण्यासाठी सर्व पाहुण्यांना एक नोट देण्यात आली आहे। या नोटमध्ये लिहिलेल्या गोष्टींचं पालन करणं आवश्यक आहे। या शाही लग्नात पाहुण्यांना फोन आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे असं या नोटमध्ये नमूद करण्यात आलंय। विकी कतरिनाच्या विवाहासाठी खास पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलंय। विशेष म्हणजे विवाह सोहळा आणि आलेल्या पाहुण्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शेराची टायगर सिक्युरिटी ही एजन्सीकडे देण्यात आली आहे। मात्र या विवाह सोहळ्याला शेरा जाणार नसल्याची माहिती मिळाली। त्यांच्या या शाही विवाह सोहळ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे। दोघांच्या लग्नात एका व्यक्तीची खूप चर्चा होते। ती व्यक्ती दुसरी कोणी नसून सलमान खान आहे। सलमान आणि कतरिना एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते। अशा परिस्थितीत चाहत्यांकडून सलमान खानबद्दल बनवलेले मजेदार मीम्स मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होतात। वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित गदिमा पुरस्कार यंदा जाहीर करण्यात आलाय। यंदाच्या वर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना दिला जाणार आहे। तर गदिमा प्रतिष्ठानकडून देण्यात येणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार हा अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना देण्यात येणार आहे। नुकतंच गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगुळकर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली। लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ सध्या चर्चेत आहे। या व्हिडिओमध्ये तिने लिपस्टिक लावण्याला विरोध केला होता। त्यानंतर #बॅन लिपस्टिक हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत होता। मात्र तेजस्विनीने लिपस्टिकला विरोध का केला असा प्रश्न सर्वांना पडला होता। आता त्या मागचं कारण स्वतः तेजस्विनीने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितलंय। तेजस्विनीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करत #बॅन लिपस्टिक नक्की काय आहे हे सांगितलंय। हा तिच्या आगामी वेब सिरीजच्या प्रमोशनचा भाग असल्याचं समोर आलं। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। मात्र जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचं आवाहन ते म्हणजे कोरोना आपल्यातून गेलेला नाहीये हे विसरू नका। तर सॅनिटायझर आणि मास्कचा वापर वेळोवेळी करा आणि स्वतःची काळजी घ्या। नमस्कार।